अनिकेत पाटील आपण पाहतोय. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांची स्पर्धा पाहायला मिळेल 25 ते 31 विशालजी पाटील यांची. बालचंद्रजी कुडू कुठेही असतील तर आपण प्लीज व्यासपीठाकडे या. नरेश किनी सर ज्यांनी आम्हाला 6 दिवस सतत, तसेच कृपेश पाटील आपण पाहतोय. जितू पाटील आपण सुद्धा यायचं आहे. बालचंद्र कुडू, जितू पाटील आपण सुद्धा या. दोघे जण यायचे आहेत. बालचंद्र पीके साहेब आणि तसेच प्लीज आपण या लवकरात लवकर. संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात दोन संघांमध्ये विश्वास पाटील आणि चेतन पाटील दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. तर पुष्पराज मात्रे सातत्य कुशल नेतृत्वाच्या जोरावर इथपर्यंत हे दोन संघ पोहोचलेत. रोशनी 11 सरपाडा वर्सेस आपल्याला पाहायला मिळतोय जो सामना दोन संघांमध्ये. कृपया करून प्रेक्षकांना विनंती करेन, भगव्या पट्टीच्या पण थोडस बाहेरच राहायचं आहे. शेवटचा आणि ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. पुष्पराज मात्रे, बालचंद्रजी कुडू आपण प्लीज लवकरात लवकर या. आणि जितू पाटील सप्तशृंगी वॉरियर्स संघाचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. जयप्रकाश पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. पुष्पराज मात्रे, त्याला सामोरे जाईल चेतन पाटील ज्याने मात्र अग्री प्रीमियर लीग जबरदस्त मात्र गाजवला गेला होता. आणि पुढच्या वर्षात अग्री प्रीमियर लीग याच चांदीप गटातून याच मैदानात पहिला चेंडू व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन बनवलं. सरळ चेंडू निघून जातोय आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 3 जर लगातार षटकार आले तर या ठिकाणी कृपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि 100 रुपयांचं झेल या ठिकाणी नक्कीच 100 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात या ठिकाणी दिलं जाईल त्या प्रेक्षक वर्गाला. पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारचा शफल झाला. ऑन साइडला मिडॉनच्या क्षेत्रातून चेंडू यावेळेला ट्रॅव्हल झाला. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. चेतन पाटील नावाचा ब्रँडेड फटका. ज्याने झेल टिपलाय त्या मात्र प्रेक्षकाला यावं लागेल कारण बक्षीस आहे. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम क्रॅकिंग शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुली टायमिंग. 6 धावा. अजून एक षटकार येतोय तर कृपेश पाटील यांच्याकडून 500 500 रुपये. रोशनी 11 सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 12. व्हॉट टायमिंग. चेतन पाटील यासाठीच ओळखला जातो पालघर तालुक्यातील एक टेनिस क्रिकेट मधला दिग्गज कलाकार ज्याच्या बॅट मधून धावा मात्र कणखर पद्धतीने येत असताना झुंजार खेळी या 2 चेंडूवर. पुष्पराज मात्रे यांना विचार करण्यास भाग पडले या 2 चेंडूवर. आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय अप्रतिम चांगल्या प्रकारची बिग हिट आपण पाहू शकाल. बॅट मधून मात्र धावा मात्र वेगाने खोऱ्याने वाहताना 2 चेंडूवर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. सुपर टायमिंग. चेतन पाटील आणि विश्वास पाटील मराठी दणका चषक 2019 साठी उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री आदरणीय जगदीश भाऊ धोडी साहेब यांचं आगमन होत आहे. उपजिल्हा प्रमुख पालघर, उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, राज्यमंत्री दर्जा. पंचांना जरा विनंती आहे की थोडा वेळ सामना जरा थांबवायचा आहे. तसेच मान्य श्री राकेश पाटील युवा सेना जिल्हाधिकारी, मान्य श्री आनंदजी धोडी साहेब उपजिल्हा युवा अधिकारी, मान्य श्री संदीप किनी साहेब विधानसभा समन्वयक बोईसर विधानसभा, मान्य श्री नचिकेत पाटील साहेब बोईसर विधानसभा चिटणीस, मान्य श्री आरिफ सिद्दीकी साहेब उपतालुका युवा अधिकारी, मान्य श्री कल्पेश धोडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं खूप 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 स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
एक मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं मात्र या ठिकाणी यथोचित स्वागत या ठिकाणी करणार आहोत. मान्य श्री सतीश भाऊ धोडी साहेब राज्यमंत्री दर्जाचे सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हावं आणि या मंचावरूनच आपण या अंतिम सामन्याची क्षणचित्रे टिपावेत आणि आनंद लुटावा. धन्यवाद प्रमोदजी. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 या धावसंख्येवर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत जगदीश धोडी साहेब, उपजिल्हा प्रमुख पालघर, उपाध्यक्ष कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, राज्यमंत्री दर्जा ज्यांना प्राप्त झालाय ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आणि आमच्या भव्य दिव्य मंचावर. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिला आहे ग्रँड फिनालेचा सामना. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जातोय. ज्या पद्धतीने चांगल्या प्रकारचा हा चेंडू म्हणता येईल आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला सुरळीतपणे पाहायला मिळाला. रोशनी 11 सरपाडा हा संघ आपण पाहतोय. कृपेश पाटील यांचा संघ पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला सरळ बॅटने खेळला जातोय. बॅक टू द बॉलर एकदा वर्जित केली जाईल. जितेश पाटील बंधू मात्र वेगाने या ठिकाणी धावतायत आणि तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करतात. मॅग्निफिसंट फिल्डिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून दाखवला गेलाय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. रवी पाटील यांना काहीतरी मात्र यावेळेला कानमंत्र देत असताना ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा मनसुबा, राईट अप फॉर द विकेट. यावेळेला हा चेंडू मात्र मिस होतोय. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल आणि बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी पंच आम्हाला दर्शवत आहेत. आशुतोष व्यवहारे ग्रँड फिनालेचा सामना आमच्या या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय जगदीश भगवान धोडी साहेब, उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ जलसंपदा विभाग, राज्यमंत्री दर्जा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाचा आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. आपलं हे औदार्य खूप महत्वपूर्ण असेल या स्पर्धेकरिता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये रोशनी 11 सरपाडा संघ जाऊन पोहोचतोय 15 धावा. द ग्रेट स्टार्ट. सामने 3 षटकांचे हे मात्र पाहायला मिळतील. हा ग्रँड फिनालेचा सामना पाहायला मिळतोय. शिवसेना शाखा कराडतारा मराठी दर्गा चषक 2019 ही शानदार आयोजन. लगातार 3 षटकारांसाठी 3 षटकार आणि 3 विकेट जर अद्यावत करतात गोलंदाज आणि फलंदाज. फलंदाजाने 3 षटकार मारले, गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली. तर संजोगजी घरात यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक खानिवडे. तर पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये जी दमदार सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात येताना पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवर अटॅक केला या ठिकाणी. कारण सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख का ओळखली जाते, कारण नवीन चेंडू असतो, चेंडूचा कापूस मात्र चमक घालवण्यासाठी या मात्र खेळाडूंची ओळख म्हणून जी प्राप्त होते. उलटा चेंडू होता मात्र यावेळेला चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क. अप्रतिम आपण पाहू शकाल. झाशीची बाई राणी लक्ष्मीबाई स्टँड मध्ये, सावित्रीबाई फुले स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर अहिल्याबाई होळकर स्टँड आपण पाहतोय. मा जिजाऊबाई स्टँड आपण पाहतोय. मीनाताई ठाकरे स्टँड आपल्याला पाहायला मिळतो आणि वीर सावरकर स्टँड मध्ये जाऊन चेंडू हाताळतोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावा. धावसंख्या 21. मॅग्निफिसंट शॉट. चेतन पाटील इज ऑन फायर. चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळाडू, नावाला साजेशी अशी खेळी करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सरपाडा या संघातून. रोशनी 11 सरपाडा संघाचा चेतन पाटील नावाचा क्वालिटीचा ब्रँडेड फटका. हा जर आपण पाहिला तर 6 धावा. व्हॉट अ शॉट. 6 चेंडूवर 6 षटकार जर आले तर 5,000.
रुपेश जी पाटील यांच्याकडून 5,000 रुपये येतील. धावांची गती 27 धावा. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक आपण पाहतोय. 2 दिग्गज गोलंदाजांना मात्र पहिल्या 2 चेंडूवर अटॅक केला जातो. यावरून क्वालिटी फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते चेतन पाटील. अक्षरशः मात्र अग्री प्रीमियर लीग सुद्धा ज्याने गाजवलं होतं. 14 ते 20 असं जानेवारीचा महिना गेल्या महिन्यात जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी बहरली आणि तोच सातत्य घेऊन येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 27. धावांची गती स्कोरबोर्डवर 27 धावा. 27 रन. रवी पाटील पुन्हा एकदा प्रत्येक षटकाराला संजूजी गरज खानेवडे यांच्याकडून 200 रुपये आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गगनभेदी षटकार. व्हॉट टायमिंग, क्या बात आहे चेतन पाटील. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 33 या धावसंख्येवर 3 चेंडूवर 3 लगातार षटकार. 6 चेंडूवर 6 षटकार आले तर 5,000 रुपयाचा रोख रक्कम रुपेशजी पाटील यांच्याकडून मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. धावसंख्या 33 रन्स. पुष्पराज मात्र काहीतरी कानमंत्र देताना आपल्या साथीदार गोलंदाजाला, कारण जशी फलंदाजीमध्ये भागीदारी होती तशीच गोलंदाजांमध्ये भागीदारी झाली तर चांगल्या प्रकारचा विजय संपादन होत असताना कित्येक वेळा आपण पाहिलेला आहे. धावांची गती स्कोरबोर्डवर आपण पाहू शकाल 33 धावा. यावेळेला जर आपण पाहिलं तर यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. एक एक्सपिरियन्स खेळाडू काहीतरी कानमंत्र देत असताना यावेळेला फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावा लागतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 33 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर एकंदरीत फेकून झाले ते 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिला मोठा धक्का तो रोशनी 11 सरपाडा या संघाला आपण पाहतोय. चला ऐकूया एक छोटीशी धून. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मराठी दणका चषक 2019. पाहिली तर 33 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना रोशनी 11 सरपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंग ऍट नंबर 3 वर आपण पाहतोय आशिष पाटील. रवी पाटील ज्याने भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट असो, MRI चेंडू असो, भरपूर वर्ष क्रिकेट हाताळलं, आज सुद्धा रुजू आहेत. त्यावेळेला हुकचा फटका विश्वास पाटील याच्या बॅट मधून विवेक त्या ठिकाणी पुढे सरसावते. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एकेरीनेच धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावली जाईल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. जवळजवळ 34 या धावसंख्येवर 2 आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लेखाजोखा करतायत. असे स्कोरर आपण पाहतोय धीरज कुडू आणि JK. वाईटचा इशारा येतोय. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 या धावसंख्येवर 35 रन्स. जयकांत तरे यांच्याकडून चेतन पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 35 धावा. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. एकूण 7 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या इनिंग मधले. आशिष पाटील याचा फटका आपण पाहतोय. चेतन पाटील एक स्टायलिश कॅच घेतोय, जँक म्हणून ज्याला ओळखला जातो. व्हेरी वेल कॅच. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 35. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. ग्रँड फिनालेचा सामना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस रोशनी 11 सरपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. होणार नाही, झाले नाही, होणार नाही, नाही झाले नाही, नाही तुमच्या सारखे कधी. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब, साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब, साहेब एकच साहेब हो आमचे बाळा.
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगल्या प्रकारचे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक व्यंगचित्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ज्यांनी सांगितलं वर्तवलं जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. आणि ज्या वेळेला मात्र आपण पाहतो या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघतोय स्वप्नील मुकादम. त्याचा हा चेंडू फिरकी चेंडू जरूर होता परंतु स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 धावा. जयकांत तरे यांच्याकडून चेतन पाटील याच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. धावसंख्या 36 धावा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिटचा प्रयत्न जरूर होता परंतु विशाल या ठिकाणी रिॲक्शन दाखवतायत की हुकचा फटका किंवा पुलचा फटका खेळला असता तर धावांची गती ही वाढली गेली असती. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साईडला सरळ खेळलेत परंतु यावेळेला जितेश पाटील बंधू कोणतीही चूक करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला जाईल. चला नवीन फलंदाज लगेच विकली. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे वेळ न दवडताना. धावसंख्या जर आपण पाहिले तर 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा विशाल एका एंडने तर सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय अपकमिंग टेनिस क्रिकेटर. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय डेट बॉल पंच घोषित करतायत. चला थोडीशी घाई करा, वेळ दवडू नका. सेकंड इनिंग मध्ये मात्र तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र त्यावेळेला लेग ब्रेक चेंडू हुकचा फटका पाहायला मिळतो. क्लास फटका. वेट अँड वॉच केलं, बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन बनवलं आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी विरकावून दिलं 6 धावांकरता. ब्रँडेड फटका. मागण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची भूमिका तुमची असली पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्याला मरण नाही. ते मी करतोय. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा. 42 रन्स. 3 चेंडूंचा खेळ झाला. 42 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. स्पर्धेसाठी खास करून सूत्रसंचालक आपण पाहतोय. बक्षीस वितरण सोहळा ज्यांच्या माध्यमातून केला जाईल परेश पुढसर आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 42 रन्स. 42 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 42 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पुन्हा एकदा स्वप्नील मुकादम आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना वन साइडला बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क होत असताना आपण पाहू शकाल चेंडू निघून जातोय मिडांच्या क्षेत्रामध्ये. भूपेंद्र मात्र चेंडूला कलेक्ट करतो, फेकी करते. तत्पूर्वी श्याम पाटील मात्र या ठिकाणी चेंडू व्यवस्थित कलेक्ट करत नाहीये. तत्पूर्वी चपळाईने मात्र 2 धावा येत आहेत. पापणी लवते 2 धावा या ठिकाणी मात्र अर्जित केल्या जाते. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 44 धावा. रोशनी 11 सरपाडा या संघाची पाहायला मिळते. रुपेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे शिल्पकार त्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला रंगरूप आणलं. मिलिंदगिरी फुलटॉस चेंडू आ बैल मुजेमार. 6 धावा आमच्या चिमुरड्यांच्या स्वागतासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. ॲक्युरेट आणि एक्झॅक्टली 50 धावा या सांघिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. नाण्याच्या 2 बाजू आहेत मित्रांनो. नाण्याची एकच बाजू पटवून चालणार नाही. चला थोडीशी घाई करा. श्याम पाटील अँड कंपनी. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जातोय. 1 धाव अर्जित केली जाईल. पंच पायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव अर्जित करतायत आमचे 2 गुणलेखक. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 51 रन 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 3 षटकांमध्ये पाहायचंय. 17.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला. त्वरित आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचा आहे. हाफ मॅच समरी जर आपण पाहिले 31 धावांची अभेद्य खेळी केली. तो मात्र फलंदाज पाहायला मिळाला चेतन पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. विश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्याला मरण नाही. ते मी करतोय.
मी पंतप्रधानांना भेटलो. पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट. धावांची गती जर आपण पाहिली तर 51 रन 51 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन सामने पाहायला मिळत आहेत. चौबाजूने प्रेक्षक वर्ग, आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग यांचं खूप खूप धन्यवाद आणि त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. अमूल्य वेळ देणारे आमचे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वर्ष पहिले परंतु दिमागदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढच्या वर्षात ही स्पर्धा उभारली जाईल. अव्याहतपणे अविरतपणे ही स्पर्धा पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण एक वर्ष मित्रांनो आपण घालवतो, थांब पत्ता सुद्धा लागत नाही आपल्याला. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद घालवल्यानंतर एक वर्ष पूर्ण होतो. अग्री प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानात खेळवली जाईल 2020 मध्ये. सांदीप गटातून आपण पाहणार आहोत. पहिलं वर्ष जे वीर तानाजी पारगावच्या मैदानात मात्र पार पाडली, दुसरं वर्ष टेंबोडे पालघरच्या मैदानात पार पाडले आणि तिसऱ्या वर्षात याच मैदानात आपण पार पाडणार आहोत अशी ग्वाही दिली ती एकंदरीत देवानंद वजई यांना सुद्धा आपण पाहिलं. आणि सर्व त्यांच्या इंटर टीम मिलिंजिकिनी रुपेश पाटील अँड कंपनी. पहिला चेंडू आपण पाहिला, चेंडू सरळ निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. ज्या पद्धतीने आपण पाहतो जितेश पाटील बंधू यांना हा चेंडू समजला नाही. विशाल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी कोषाध्यक्ष होते ते मात्र अग्री प्रीमियर लीगचे. तीच गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट अप फॉर द विकेट. यावेळेला स्विच हिटचा फटका केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार. दोन चेंडूंचा खेळ झाला आणि 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 6 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल. प्रत्येक षटकारासाठी संजय कुरत कानेवडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 52 धावांचा फलक या ठिकाणी पुढे ठेवला गेलाय विजयासाठी. मात्र यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याच्या प्रयत्नात निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. मॅग्निफिसंट बॉलिंग, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी विशालेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती स्कोरबोर्डवर 6. यावेळेला मात्र हुकचा फटका पायाचा झेल होऊ शकेल का? मात्र चांगले प्रयत्न केले होते. व्हॉट एफर्ट्स, प्रयत्नांती परमेश्वर. आणि यावेळेला चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांकरता आणि धावांची गती अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 12 आहे धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ झालाय. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा या फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. सावली क्रिएशन हरीश पालवे यांच्या माध्यमातून आपण युट्यूब पाहिलं जे 11 ते 17 असा मात्र मोफाज 11 वसेवाडा चषक मध्ये सुद्धा आमच्या समवेत असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन. खूप आजच्या वाढदिवसामध्ये रेलचेल आपल्याला पाहायला मिळतात. रोशनी 11 सरपाडा. सन्माननीय मनोज गुडू सोनावे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आर्थिक सहाय्य 3000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्यावाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. धावसंख्या 13 धावा लक्षात असू द्या. 12 चेंडू असतील आणि विजयासाठी 39 धावा.
12 चेंडू आणि 39 धावा हे सामन्याचं समीकरण 17.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळायचं होतं. यावेळेला मात्र चेंडूच्या जवळून जातोय परंतु डाऊन द लेग असेल. चेंडूच्या आसपास जरी फिरकला तरी सुद्धा घारीची नजर आहे ती मात्र दोन पंचांच्या माध्यमातून ऍज अ शार्प ऍज अ नीडल सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळत आहेत. प्रत्येकी 3 षटकार प्रत्येकी 3 विकेट हॅट्रिक 1000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये संजोगची गरज खानिवडे यांचकडून. यावेळेला लेग ब्रेक चेंडू खूपच बाहेर होता. स्वैर मारा या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावा संख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 15 धावा 12 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा 37 धावा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. थोडस गारठा वाढताना आपण पाहतोय. थंड गुलाबी हवा वाहताना धावांची गती स्कोरबोर्डवर 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज 12 चेंडू 37 धावा. यावेळेला हुकचा फटका मात्र जाळ फासलं आणि यावेळेला मात्र हे काय घडलं जातंय. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका आणि 1 धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 16 धावा विजयासाठी 36 धावा. उर्वरित चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडू मध्ये 36 धावा. कैचेस विन द मैचेस. टेक द कैच विन द मैच. पकडोगे कैच तो जीतोगे मैच. छोडोगे कैच तो निश्चित तौर पर हारोगे मैच. असं मात्र हे वाक्य आपण कित्येक वेळा पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप फॉर द विकेट विश्वास पाटील. उजव्या हाताने चेतन पाटील. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता असेल का. मात्र विशाल चुकी करत नाही. वन मॅन्स फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्याच ठेच तर मागचा शाणा होतोय तो क्षेत्ररक्षक आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जितेश पाटील बंधू याचे आपण पाहतोय. बंधू पाहायला मिळत आहेत. चेतन पाटील या ठिकाणी डगआउट मध्ये. ऐकूया एक छोटीशी धून लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगल्या प्रकारचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावांची गती 16 धावा. उर्वरित चेंडू आहेत 10 तुमच्याकडे आणि 10 चेंडू मध्ये 36 धावा. बंधूला जीवदान मिळालंय. पाहायचं कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्या जीवदानाचं संधीचं सोनं केलं जाईल का. यावेळेला मात्र पॅडवर जाऊन चेंडू स्विचचा मात्र फटका मारण्याच्या प्रयत्नात रोशनी 11 सरपाडा आतापर्यंत या ठिकाणी थोडासा फार हवी होताना पाहायला मिळतोय. परंतु अजून सुद्धा आपण पाहू शकाल चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी 36 धावा असं सामन्याचं समीकरण. ही स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना शाखा खराडतारा पुरस्कृत मराठी दणका चषक 2019. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी बाय विश्वास पाटील. अनुभवाचा मात्र खजिना असलेला गोलंदाज तर एका साईडला भरपूर मॅचेस ज्याने मात्र आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 16 धावा 8 चेंडू 36 धावा. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू फुलचा फटका शफल झाला. बिग हिट मॅक्झिमम 6 धावा. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहतोय 22 या धावसंख्येवर 22 रन्स 7 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. सात चेंडू आणि 30 धावा. पाहायचं कोणत्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाईल. कासार वडवलीच्या त्या मैदानाची मात्र अपेत्य खेळी पुन्हा एकदा ती स्मरणात आणेल का हा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आज तुम्हाला टॅलेंट दाखवायचा आहे. कसब कला कौशल्य दाखवण्याची जी संधी प्राप्त झाली वाखाणण्याजोगे आयोजकांच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक शब्दसुमनाने आभार. यावेळेला हुकचा फटका क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. आता मात्र चेंडू असतील. अजूनपर्यंत आपण पाहणार आहोत 6 चेंडू आणि 29 धावा. प्रतिभावान संपन्न खेळाडू आहे. खूप महत्वपूर्ण भूमिका कारण याच खेळाडूने आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दबदबा राखत असताना 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया केले. असा मात्र खेळाडू आपण